वारंवार निवेदन दिले आणि तुम्ही दखल घेत नाही, त्याचं म्हणायचं काय? म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथला उपनगराध्यक्ष असेल, या भागातले लोकप्रतिनिधी असेल आणि या भागातला नगराध्यक्ष असेल, यांना आपल्याला सांगू इच्छितो, सांगता सोय नाही. म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सीओ साहेबांना विनंती करतो, जर तुम्ही ह्या रस्त्याला जर स्पीड ब्रेकर जर बसवत नसेल तर आता ह्या रस्त्यावर स्मशानभूमीवरून जाहीर करा. खऱ्या अर्थाने स्मशानभूमी दुसरी इथं तुम्हाला तयार करायची आहे का? आज जवळपास 16 ॲक्सिडेंट झालेले, वारंवार निवेदन दिले. शिर्डीतील कालिकानगर भागात बाजारतळ जवळ असणाऱ्या रस्त्यावर एका मालवाहतूक रिक्षा व स्प्लेंडर दुचाकीचा जोरदार अपघात झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात दोघे तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णवाहिका बोलावत उपचारासाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात मालवाहतूक रिक्षा आणि स्प्लेंडर दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात नगर परिषदेच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटचा मजबूत रस्ता बनविण्यात आला असून मोठी लांबी असलेल्या रस्त्यावर दिवसा वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रात्रीच्या वेळी दुचाकी चालवणारे तरुण भरधाव वेगानं वाहने चालवत असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या असून या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत यासाठी अनेकदा निवेदने देऊन सुद्धा मुख्याधिकारी व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व संबंधित नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं म्हणत हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असल्याचा आरोप अॅडव्होकेट अविनाश शेजवळ व संदीप तारडे यांनी करत प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला. आज 9 ह्या दरम्यान शिर्डी कालिकानगर हा जो नवीन रस्ता बनवला गेला आहे बाजारतळ आणि कालिकानगर लगत, हा रस्ता होण्यासाठी आम्ही मागणी केली आणि आनंदाने हा रस्ता झाला. पण आम्हाला माहीत नव्हतं की ह्या रस्त्यावर मौत असेल. हा रस्ता खऱ्या अर्थाने ॲक्सिडेंट स्पॉट झालेला आहे. आत्तापर्यंत गेले 6 महिन्यामध्ये ह्या रस्त्यालगत किंवा रस्त्यावर जवळजवळ 5-16 ॲक्सिडेंट झालेले आहे आणि आजचा इतका भीषण ॲक्सिडेंट होता की न सांगितलेला बरा. खऱ्या अर्थाने सीओ साहेबांनी यापूर्वी विविध मुलांनी, या भागातल्या नागरिकांनी या रस्त्यावर स्पीड ब्रेकर असावे म्हणून मागणी केली. पण सीओ साहेब कुठल्याही प्रकारची या मागणीची दखल घेत नाही आणि या ठिकाणी नागरिकांना मरण्यासाठी सोडून दिलंय का? ह्या नागरिकांचा इथे मृत्यू झाला पाहिजे का असं सीओ साहेबांना अपेक्षित आहे का? रस्ता झाल्यानंतर जेव्हा सुरुवातीला रस्ता झाला त्यानंतर ह्या भागातल्या नागरिक, महिला, पुरुष असतील आनंदाने फिरत असायच्या. रात्री जेवण झाल्यानंतर सकाळी मॉर्निंगला इथे फिरत असायच्या आणि त्यानंतर 1 महिन्यात अशी काय दहशत तयार झाली की सगळ्यांचं फिरणं बंद झालं. खऱ्या अर्थाने आपला जीव मुठीत धरून या रस्त्यावर लहान मुलं असतील, महिला असतील जात असतात. कारण ह्या रस्त्यालगत शाळेचे मुलं असतील, लहान लहान मुलं शाळेत जात असतील, इतका जीव मुठीत धरून जातात की त्याचा सांगता सोय नाही. म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सीओ साहेबांना विनंती करतो, जर तुम्ही ह्या रस्त्याला जर स्पीड ब्रेकर जर बसवत नसेल तर आता ह्या रस्त्यावर स्मशानभूमीवरून जाहीर करा. खऱ्या अर्थाने स्मशानभूमी दुसरी इथं तुम्हाला तयार करायची आहे का? आज जवळपास 16 ॲक्सिडेंट झालेले, वारंवार निवेदन दिले आणि तुम्ही दखल घेत नाही, त्याचं म्हणायचं काय? म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथला उपनगराध्यक्ष असेल, या भागातले लोकप्रतिनिधी असेल आणि या भागातला नगराध्यक्ष असेल, यांना आपल्याला सांगू इच्छितो, तुम्ही संध्याकाळी 6 वाजता ते 10 वाजता या भागात थोडं 10 मिनिटं फिरा. मग कळेल की तुम्हाला जीव काय असतो. तुम्हाला कळेल की या रस्त्यावर फिरताना कसा जीव मुठीत धरून चालावं लागतं, कसे लहान लहान मुलं सकाळी शाळेत जातात, किती मोठा वेदना होतात, त्रास होतात. हा रस्ता इतका सुंदर बनवला पण यावर डिवायडर टाकण्यात आले नाही. या रस्त्याला कुठल्याही प्रकारचं सुशोभन करण्यात आले, झाडं लावण्यात आले नाही. फक्त ह्या रस्त्याला तुम्ही लाईटिंग लावल्या म्हणजे सुशोभित झालं का? म्हणून आणि दुसरी गोष्ट, हा रस्ता बनवत असता इतका उंच बनवला, अरे संपूर्ण परिसर पाण्याखाली आहे. आज जर पावसाळा आला तर गेले 4 महिने आम्ही घराच्या बाहेर राहतो, इतकी परिस्थिती दिनावस्था झालेली आहे. जर रस्ता बनवायचा, टेंडर खायचे, पैसे खायचे आणि गोरगरिबांचे हालकोणी सहन करायचे. म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सीओ आणि नगराध्यक्ष, उपनगर आणि या भागातल्या प्रतिनिधींना जाहीर आव्हान करतो, जर इथे 2 दिवसात स्पीड ब्रेकर जर तयार झालं नाही तर येत्या 3ऱ्या दिवशी याचा परिणाम तुम्ही भोगायला तयार राहा.